एका डोंगराच्या टोकावर एक मोठं झाड होतं. त्या झाडावर गरुडराज नावाचा एक ताकदवान पण शहाणा गरुड राहत होता. तो रोज सकाळी उंच आकाशात उडायचा, आपलं घरटं नीट करायचा आणि आपल्या पिल्लांना शिकवायचा. उंच उडणं चांगलं, पण शहाणपणाने उडणं अधिक महत्वाचं. त्या झाडाखाली एका दगडाच्या फटीत चिकू नावाचा एक छोटा ससा राहत होता. तो रोज खेळायचा, उड्या मारायचा आणि गवत खात बसायचा. एके दिवशी चिकूने गरुडराजाकडे पाहिलं आणि मनात विचार केला, हा गरुड किती उंच उडतो. मीही तसंच उडू शकलो तर किती मजा आली असती. चिकूनं दुसऱ्या दिवशी धाडस केलं. तो एका मोठ्या दगडावर चढला आणि म्हणाला, मी सुद्धा आज उडणार. तो उडी मारतोच की धप्प जमिनीवर पडला. त्याला थोडं दुखलं, पण गरुडराज वरून पाहत होता. तो खाली येऊन म्हणाला, चिकू, उडायचं स्वप्न सुंदर असतं, पण त्यासाठी पंख आणि संयम दोन्ही लागतात. प्रयत्न करत राहा, पण स्वतःची ताकद ओळखायला शिक. त्या दिवसानंतर चिकूने उडायचं सोडलं नाही. तो दररोज डोंगरावर चढायचा, वेगाने पळायचा आणि आपल्या उड्या सुधारायचा. गरुडराज त्याचं कौतुकाने निरीक्षण करत होता. काही दिवसांनी वादळ आलं. जोरदार वारे वाहू लागले. सगळे प्राणी आपल्या बिळात लपले, पण चिकू एका झाडाच्या खाली अडकला होता. गरुडराजाने ते पाहिलं आणि आकाशात झेप घेतली. तो वेगाने खाली आला आणि आपल्या मोठ्या पंखांनी वाऱ्याला तोंड देत चिकूला सुरक्षित ठिकाणी नेलं. वादळ थांबल्यावर चिकू म्हणाला, गरुडराज, तुम्ही मला वाचवलंत, धन्यवाद. गरुडराज हसला आणि म्हणाला, चिकू, आज मी तुला वाचवलं, पण तू स्वतःलाही वाचवलंस, कारण तू धाडस केलंस आणि प्रयत्न करायला शिकलास. खरं उडणं म्हणजे फक्त आकाशात नाही, तर आपल्या मनात उंच जाणं आहे. त्या दिवसानंतर चिकू दररोज गरुडराजाबरोबर उंच डोंगरावर जायचा. ते दोघं आकाशाकडे पाहायचे आणि नवीन स्वप्न रंगवायचे. गरुडराज त्याला म्हणायचा, आपल्याकडे पंख असो वा नसो, जो प्रयत्न करतो तोच खरा उंच उडतो. आणि मग लहान ससा चिकू आपल्या मित्रांना सांगू लागला, मी उडू शकत नाही, पण मी भीतीवर विजय मिळवला. तेच खरं उडणं आहे. शिकवण: गरुडासारखं उंच उडायचं असेल तर धैर्य, शहाणपण आणि मेहनत लागते. आपली मर्यादा ओळखूनही स्वप्न मोठी ठेवायला हवीत.